नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री. सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी शीला चर्जन सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, 17 फेब्रुवारी आज आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचा स्मृतिदिन. लहुजी साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 मध्ये झाला, तर मृत्यू मात्र 17 फेब्रुवारी 1881 मध्ये झाला. हे भारतातील क्रांतिकारक होते. काही वेळा त्यांचा उल्लेख लहुजी वस्ताद नावाने सुद्धा केला जातो. लहुजींचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या नारायण पेठेतील पूर्वीच्या मांगवाड्यातील एका हिंदू मांग कुटुंबामध्ये झाला. क्रांतिगुरू लहुजी साळवे आणि महात्मा ज्योतिराव फुले हे 19व्या शतकातील महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण, शिक्षण आणि सामाजिक समतेच्या लढ्यातील 2 दिग्गज सहकारी होते. लहुजी साळवे यांनी फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीमध्ये सक्रिय पाठिंबा दिला. स्वतःची पुतणी मुक्ता साळवे फुल्यांच्या शाळेत शिकण्यासाठी पाठवली आणि समाजातील अन्यायाविरुद्ध एकत्र लढले. महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील मुलींसाठी शाळा सुरू केली असता लहुजी वस्ताद साळवे यांनी मातंग समाजातील मुलांना शाळेत पाठवण्यासाठी मात्र पुढाकार घेतला होता. त्यांनी आपली पुतणी मुक्ता साळवे हिलाही शाळेत पाठवले, जी पहिली दलित विद्यार्थिनी आजही आपण तिला ओळखतो. लहुजी साळवे हे महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचे एक अग्रगण्य सहकारी होते. त्यांनी फुल्यांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याला, विशेषतः जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनाच्या कामात दलित व वंचित समाजाला जोडून फार मोठे योगदान दिले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम करत होते, तेव्हा त्यांना होणाऱ्या त्रासापासून आणि शारीरिक हल्ल्यापासून वाचवण्यासाठी लहुजी साळवे यांची भक्कम साथ होती. कारण लहुजी एक दांडपट्ट्यासारख्या शस्त्रात पारंगत होते. दोघेही ब्राह्मणीकराच्या विरोधात आणि शूद्र अतिशूद्राच्या हक्कासाठी लढत होते. लहुजी साळवे यांनी मातंग समाजाला जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी असा संदेश देऊन त्यांना शिक्षणाकडे वळवले. थोडक्यात सांगायचे तर महात्मा फुले हे समाज सुधारणेचे वैचारिक आधार होते, तर लहुजी साळवे हे त्या विचारांच्या अंमलबजावणीचे सांस्कृतिक आणि शारीरिक आधार होते. अशा या महान क्रांतिगुरूला मी शतशः वंदन करते.